चाणक्य वृत्तीचे व्हा, कल्पवृत्तीचे व्हा, खिलाडी वृत्तीचे व्हा आणि राष्ट्रप्रेमी व्हा. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामधलं शिक्षण तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करेल, तर व्यावहारिक शिक्षण तुम्हाला आदर्श बनवण्यासाठी शिक्षण करेल. एकूण बाहेर पडताना केवळ गुणपत्रिकेच्या गुणांचा आलेला पुरवठा आणि सुदोटा घेऊन बाहेर पडू नका, तर तुमच्या व्यक्तिमत्वाला सजवून बाहेर पडा, व्यक्तिमत्व घडवून बाहेर पडा. कारण तुमचे गुण लोक विसरतील, पण तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही असतानाही आणि तुम्ही नसतानाही इतरांच्या कायम लक्षातच राहील, याच्यात कोणतीही शंका नाही. म्हणून तुम्हाला हे व्यक्तिमत्व बनवण्यासाठी शिक्षक, यासाठी माझं शिक्षक अभिनंदन बांधवांना सुद्धा एक महत्वाचं निवेदन आहे. आदर्श विद्यार्थी करण्यासाठी आदर्श गुरु असावे लागतात. पहिल्यांदा आपण आदर्श गुरु झालो पाहिजे, तर आपण आदर्श विद्यार्थी घडवू शकतो. हा संदेश आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षकांना देखील, कारण मी पहिल्यांदा बोलतो, जसे बोलले तसे मी पहिल्यांदा शिक्षकांवरती बोलतो. कारण शिक्षक ही व्यक्ती नाही, शिक्षक हा पेशा नाही, शिक्षक ही वृत्ती आहे. अरे वृत्तीला शिक्षक असेल ना, व्यक्तिमत्वाला शिक्षक असेल ना, कारण विद्यार्थ्यांच्या मन, बुद्धी, शरीर आणि व्यक्तिमत्वावरती जो काम करतो, मन, बुद्धी, शरीर आणि व्यक्तिमत्वावरती जो काम करतो ना, तो गुरु. आणि जो पुस्तकातली माहिती वाचून दाखवतो ना, तो शिक्षक. आज तुम्ही शिक्षक दिन नाही साजरा करत, तुम्ही गुरु पौर्णिमा साजरी करताय. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या मन, बुद्धी, शरीर आणि व्यक्तिमत्वावरती काम करा. जर तुम्ही यांच्या मन, बुद्धी, शरीर आणि व्यक्तिमत्वावरती काम केलं, तर हे विद्यार्थ्याने भविष्याचे तुमच्या एशियन कॉलेजचे आणि ह्या भारताचं नाव जगात घेऊन जाण्याशिवाय जाणार नाही. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांना माझे तुम्हाला मन कळवा, तुम्हालाही तुमच्या गुरुवर्गाला देखील शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. थँक्यू.